थकीत पगार आणि डिपॉझिट मिळून सुमारे 26,000 रुपये तसंच डेंटल टेक्नो लॅबचे 2,07,790 रुपयांपेक्षा अधिक बिल वालावलकर हॉस्पिटलकडे प्रलंबित असल्याचा गंभीर आरोप संदीप गुंडकली आणि रोहन कदम यांनी केलाय. वारंवार पाठपुरावा करूनही रक्कम अदा करण्यात आली नसल्याचं त्यांनी म्हटलंय. तसंच देय रक्कम देण्याऐवजी उलट आपल्यावर खोटा आरोप लावण्यात आल्याचा गंभीर आरोप त्यांनी केलाय. या प्रकरणी हॉस्पिटल प्रशासनाला अंतिम नोटीस देऊनही रक्कम अदा न केल्यानं हॉस्पिटलच्या प्रवेशद्वारासमोर त्यांनी भीक मागो आंदोलन सुरू केलंय. अल्लाह के नाम पे दे दे बाबा, थका हुआ पगार दे दे बाबा, बिल द्या साहेब. अल्लाह के नाम पे दे 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 राहिलेलं बिल तेवढं द्या साहेब. बाकी काय नको आहे, ही बसायची वेळ आणू नका. भगवान उनको सद्बुद्धि दे दे बाबा, जल्दी से उनको अक्कल दे दे बाबा. थका हुआ पगार और देने जो 2 लाख से ज़्यादा है वो दे दे बाबा. आम्ही अनेक वेळा विनंती करूनही आम्हाला न्याय मिळाला नाही. त्यामुळे आता भीक मागो आंदोलनाशिवाय पर्याय उरलेला नाही, असं माजी कर्मचारी संदीप गुंडकली यांनी सांगितलं. आम्ही गेले 2 दिवस झालं इथं वालवालकर चॅरिटेबल ट्रस्टच्या बाहेर बेमुदत भीक मागो आंदोलन सुरू केलेले आहे. आंदोलनाचा विषय म्हणजे गेले वर्षभर झाले रोहन कदम यांचे 2 लाखाच्या वरती बिल देणे बाकी आहेत. तसेच माझा पगारही तटवलेला आहे. यांच्या इंटरनली भ्रष्टाचाराचा आरोप माझ्यावर करून यांनी मुद्दामून पगार तटवलेला आहे. आणि रोहन कदम यांचे आज उद्या बिल देतो म्हणून 2.5 लाखाचे बिल तटवलेले आहे. हे जाणून बुजून करत आहेत. ह्यांच्या ह्या वागण्यामुळं आज आमच्यावर भीक मागण्याची परिस्थिती आलेली आहे. तरी देव यांना सद्बुद्धी दो व लवकर आमची जे काही देणी व पगार जे काही अडवलेले आहे आणि जे काही चुकीचे आरोप आमच्यावर करून हे प्रकार करायला आहेत तर ते थांबवण्यात यावे व आमची देणी त्वरित देण्यात यावे हीच आमची मागणी आहे. माझ्यावर करण्यात आलेले आरोप सिद्ध न केल्यास 25 लाख रुपयांचा अब्रूनुकसानीचा दावा दाखल करणार असल्याचा इशाराही गुंडकली यांनी दिलाय. ते आमच्यावर आरोप केलेले आहेत ते त्यांनी आम्हाला सिद्ध करून दाखवू देत आणि जर त्यांनी सिद्ध नाही केला तर त्यांच्यावरती मी 25 लाखाचा अब्रूनुकसानीचा दावा दाखल करणार आहे. मात्र वालावलकर हॉस्पिटलचे प्रशासकीय अधिकारी वीरेंद्र वणकुद्रे यांनी आंदोलकांचे सर्व आरोप फेटाळून लावलेत. हे आंदोलन हॉस्पिटलची बदनामी करण्यासाठी सुपारी घेऊन केले जात असल्याचा आरोप त्यांनी केलाय. डॉक्टर गुंडकली यांच्या हजेरी बुक आणि पगारासंदर्भातील कागदपत्रांची माहितीही त्यांनी यावेळी दाखवली. डेंटल लॅबच्या बिलासंदर्भात आवश्यक कागदपत्र सादर केल्यास त्याची पडताळणी करून योग्य ती रक्कम अदा करण्यात येईल असंही त्यांनी स्पष्ट केलं. बाईट वीरेंद्र वणकुद्रे 0.31 ते 2.32. आणि ह्याचे सगळे पुरावे आम्ही यस न्यूज चॅनेलला रिपोर्टर साहेबांना मी दाखवलेत की किती दिवस हजर होते, त्यांच्या अगोदरच्या मी पेमेंट किती केलेत आणि ह्या सगळ्या गोष्टी. ह्यातला दुसरा मुद्दा असा आहे किंवा दुसरा आरोप असा आहे की यांनी डेंटल टेक्नो म्हणजे जे सप्लायर आहेत रोहन कदम यांची वकिली करायची काहीच गरज नाही आहे, कारण ते स्वतः बिझनेसमॅन आहेत. आणि जर तुमचं असा आरोप असेल की आमचे तुम्ही 2 लाख रुपये देणे, तर जे कोण व्यापारी असतील त्यांना हे चांगलंच माहीत आहे की एवढी मोठी रक्कम होईपर्यंत कोणच शांत बसत नाही आहे. तर ह्या सगळ्या गोष्टी त्यांच्या संगनमताने असू शकतात. पण त्या संदर्भात पण आम्ही त्यांना ही ग्वाही दिली आहे की जशी तुमची बिलं क्रॉस चेक होतील, व्हेरीफाय होतील आणि खरंच आम्ही जर देणं लागत असेल तर आम्ही तुम्हाला एक पैसा आम्ही देणार आहे, पण जी बिलं व्हेरीफाय होतील त्याचे. आणि ह्यांचा तिसरं ॲलिगेशन असं आहे की इथल्या स्टाफच्या अकाउंटला समोर लाखो रुपये असतात. तर त्याचा वैयक्तिक आयुष्याचा प्रश्न आहे की ज्याच्या अकाउंटला कुणी किती पैसे ठेवायचे हा ज्या त्या स्टाफचा वैयक्तिक प्रश्न आहे. ह्याच्यात हॉस्पिटल प्रशासन लक्ष कसं घालू शकतं किंवा हॉस्पिटल प्रशासनाने लक्ष घालावं तरी का. पण एकंदरीत हा सूर बघता आजपर्यंत 1986 पासून आम्ही जे हॉस्पिटल चालवतो आहे किंवा जे हॉस्पिटल चाललेलं होतं किंवा छोटा दवाखाना धाकटा दवाखाना म्हणून आपलं हॉस्पिटल चाललेलं होतं, त्याला कुठं तर गालबोट लावायचा, सुपारी घेऊन कामं केली जातात की काय किंवा हॉस्पिटलची बदनामी करायची ह्या उद्देशाने कामं केली जातात की काय. कारण कुठलाच डॉक्टर मला वाटत नाही आहे की जे 5 किंवा 6 हजारसाठी रस्त्यावर बसून आंदोलन करेल. ह्याच्या पाठीमागे खूप मोठा काहीतरी कट किंवा हॉस्पिटलच्या बदनामीचा कट असण्याचाही दाट संशय आम्हाला आहे.
आंदोलकांनी थकीत रक्कम तात्काळ देण्याची मागणी केली असून हॉस्पिटल प्रशासनानं मात्र सर्व आरोप फेटाळत कागदोपत्री पडताळणीनंतरच पुढील निर्णय घेतला जाईल असं स्पष्ट केलंय. मात्र वालावलकर हॉस्पिटल समोर सुरू झालेल्या या आंदोलनाची परिसरात चर्चा रंगली आहे.